एकही निकष हा आम्ही बदललेला नाहीये। जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता, त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे। एकही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाहीये। हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावंसं वाटतंय। आणि 2,41,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ। लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आज या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, आता कोणतेही निकष लावले गेले नाहीत। स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं काम करतात, त्यांनी स्वतः ही घोषणा केली आहे। कोणत्याही महिलांना कोणतेही निकष आता लावले गेले नाहीत, त्यामुळे 8वा हप्ता आजच तुमच्या बँकेमध्ये येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तर तो आजच मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, कोणती तुम्हाला चिंता करायची गरज नाही। तुम्हाला आजच 8वा हप्ता सोडण्यात आला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बटन सुद्धा दाबले आहे। फेब्रुवारीचा 8वा हप्ता कालपासूनच बँकेत जमा होऊ लागला आहे। काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे देखील आले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता आलाय का नक्की बघा। आता यामध्ये 5 प्रकारचा लाभ वेगवेगळ्या महिलांना आता मिळणार आहे। काही महिलांना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत, तर काही महिलांना 21 रुपये देखील मिळणार आहेत, तर काही महिलांना आता बघा 3000 रुपये देखील मिळणार आहेत, तर काही महिलांना 4000 रुपये देखील आता मिळणार आहेत, तर काही महिलांना 29 रुपये देखील आता आज मिळणार आहेत। तर कोणकोणत्या महिलांना कोणकोणता लाभ मिळणार आहे यासाठीची महत्त्वाची बातमी नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणकोणत्या महिलांना कोणकोणता लाभ मिळणार आहे नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, आता कोणताही निकष आता लावला जाणार नाही। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे सोडले आहेत। कालच 12 जिल्ह्यात हे पैसे आलेले सुद्धा आहेत। आज पुढील 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत। मग आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेले आहेत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, आता कोणताच नवीन निकष लावण्यात आलेला नाहीये। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले बघा, आता तुम्हीच बघा आता काय म्हणाले। कुठलाही नवीन निकष नाही। मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी आम्ही गेल्या 3 दिवसापासून बीटीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि 2,41,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की 3 दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तर ते सोडण्याचे काम सुरू केले आहे। काल, आज, उद्या असं टोटल 3 दिवस हे पैशांचे वाटप सुरू राहणार आहे। काल 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा आले आहेत। तशा प्रकारे लाडक्या बहिणींचे आम्हाला फोन सुद्धा आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आले का बघा। आज 12 जिल्हे निवडले आहेत की लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे आम्हाला आत्ताच पैसे आले आहेत। काही 12 जे जिल्हे आहेत त्यामध्ये, तर यामध्ये काही महिलांना आता 21 रुपये आल्याचं SMS आलं आहे, काहींना 1500 रुपये आल्याचं SMS आलं आहे, तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये आल्याचं पण SMS आलेलं आहे, तर काही लाडक्या बहिणींना 4500 रुपये सुद्धा आल्याचं SMS आलेलं आहे, तर काही लाडक्या बहिणींना 2900 रुपये सुद्धा आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता हे जे पैसे नेमकं तुम्हाला आता किती येणार आहेत आणि तुम्हाला बँकेमध्ये आज नेमकं 4500 रुपये येणार का, तुम्हाला 29 रुपये येणार का, 21 रुपये मिळणार का, 1500 रुपये मिळणार, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे। तसेच तुम्हाला जर 4500 रुपयांचा मोठा लाभ पाहिजे असेल तर नेमकं तुम्हाला आता काय करावं लागणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघत राहा। अत्यंत मोठा लाभ आता आम्हाला बघा। तुम्हाला आता मोठा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला आता पैशांचे वाटप हे सुरू झाले आहे। स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी 8वा हप्ता सोडण्याचे आदेश दिले आहेत, कारण त्यांच्या हातातच असतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी सोडायचं। त्यांनी स्वतः सांगितलंय की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता सोडलेला आहे,
तर बघा त्यामुळे कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आजच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोडला आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा पूर्ण बघायचा लाडक्या बहिणींनो। तसेच तुम्हाला नेमका आज हप्ता नेमकं किती हजार भेटणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर बघा यामध्ये 5 प्रकारचे लाभ आहेत। काहींना 21 रुपये लाभ येणार आहे, काहींना 1500 येणार आहे, काहींना 3000 येणार आहे, काहींना तुम्हाला काही लाडक्या बहीण आहेत त्या 29 रुपये आणि काहींना 4500 रुपये देखील मिळणार आहे। तर तुम्हाला किती लाभ मिळणार आहे नक्की बघा। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे। तर बघा स्वतः आदिताई तटकरेताई तर त्या ज्या लाडकी बहिणीचा हप्ता सोडण्याचं ते काम करतात त्यांनीच स्वतः सांगितलं आहे की 3 दिवसापासून पैसे सोडण्याचे काम सुरू झाले आहे। 3 दिवस म्हणजे कोणते 12 जिल्हे बघा, काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत, तर आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेले आहेत सकाळपासून। त्यानंतर उद्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे हे येणार आहेत। तर असं 3 दिवसांच्या या टप्प्यामध्ये टोटल राज्यामधील 36 जिल्ह्यामध्ये हे पैशांचे वाटप आम्ही करत आहोत असं स्वतः आदिताई तटकरे यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आज कोणत्या नेमकं तुमच्या बँकेमध्ये किती पैसे येणार आहेत, नेमकं 5 लाभ आहेत किती पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज हे पैसे येणार आहेत, तुमचा जिल्हा प्रशासनाने निवडलेल्या या 12 जिल्ह्यामध्ये आहे का हे पाहणं सुद्धा लाडक्या बहिणींनो गरजेचं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। तुम्हाला नेमकं किती रुपयांचा म्हणजे किती हजारांचा लाभ भेटणार, 4500 मिळणार की 21 रुपये मिळणार का 29 मिळणार की 1500 रुपयेच मिळणार का 3000 रुपये मिळणार हे सुद्धा आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही जर आधी हप्ता घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। आता खूप मोठी आनंदाची बातमी आता लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याविषयी आली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की कोणताही निकष लावला गेला नाही। त्यानंतर स्वतः महिला व बालविकास मंत्री ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात त्यांनी सुद्धा स्वतः सांगितलं आहे की कोणतेही निकष लावले गेले नाहीत। राज्यातील सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना हा हप्ता सुरू करण्यात आला आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचे आदित्य तटकरे मॅडम असं पण म्हणाले आहेत की तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे तर की फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे तर तो 3 दिवसापासून सुरू केलेला आहे। त्यामुळे आज निवडलेले 12 जिल्हे कोणकोणते असणार आहेत ते पण तुम्हाला इथे समजणार आहे आणि तुम्हाला किती हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर आजच येणार आहेत। नक्की बघा लाडक्या बहिणींनो, कोणताही निकष नाही आता। त्यामुळे सर्वांना राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये आज 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडलेले आहेत। फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे आज 52 लाख महिलांच्या खात्यावरती हे तुमचे पैसे हे सोडण्यात आले आहेत। मग कोणकोणते 12 जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या महिलांना किती हजार मिळणार आहेत नक्की बघा लाडक्या बहिणींनो, कारण कालच महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले आहेत। काहींना 2100 आले, काहींना 4500 आले, काहींना 2900 आले तर काहींना 3000 रुपये आलेत। तर मग आज तुम्हाला किती हजार रुपये येणार आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत मोठी माहिती तुमच्यासाठी आली आहे। यावर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की फेब्रुवारीचा हप्ता 12 बँकेत सुरू केलेला आहे। बघा 12 महत्त्वाच्या बँका आहेत, त्यामध्ये फेब्रुवारीचा 8वा हप्ता सुरू केलेला आहे। राज्यातील सगळ्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावर हे पैसे जाणार आहेत। आज पहिल्या झटक्यामध्ये 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जाणार आहेत। एकही बहीण वंचित राहू देणार नाही, सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार, वर्षानुवर्षे पुढील 5 वर्ष जाणार असं मुख्यमंत्री साहेब म्हणाले। तर बघा तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कोणीच बंद करू शकत नाही। बहिणींसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 8वा हप्ता सुरू करून टाकला आहे। आज हप्ता या 12 जिल्ह्यात 100% जमा होणार आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती आत्ताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना तसं सांगितलंय की आपली लाडकी बहीण योजना जी आहे तर बघा ही लाडकी बहीण योजना आहे ती पुढचा हप्ता म्हणजेच 8वा हप्ता तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्णपणे याची तरतूद सुद्धा केली आहे।
2025 मधला दुसरा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तर फेब्रुवारीचा 8वा हप्ता सर्व बहिणींना सारखाच मिळणार नाही, तर काही बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत, तर काही बहिणींना 21 रुपये मिळणार आहेत, तर काही बहिणींना आता महिलांना काही 3000 रुपये मिळणार आहेत, तर काही बहिणींना 29 रुपये मिळणार आहेत, तर काही बहिणींना आता 4500 रुपये देखील आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडलेले आहेत. तर बघा आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे जे 21 रुपये आहेत, त्यानंतर 3000 आहेत, त्यानंतर 2900 आहेत, त्यानंतर 4500 आहेत आणि त्यानंतर तुमचे 1500 रुपये आहेत, तर त्या कोणकोणत्या महिलांना हा लाभ मिळणार आहे हे सांगतो लगेचच. त्यानंतर लगेचच आज प्रशासनाने निवडलेले 12 जिल्हे सांगतो. या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला आजच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे तर येणार आहेत आणि हा मोठा लाभ पण मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी बघा कोणकोणते जिल्हे आहेत आणि तुम्हाला किती हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे, सर्वांनी ते काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. बघा आता लाडकी बहीण योजनेच्या आता नवीन अर्ज भरलेल्या महिलांना 21 रुपये आज बँकेत येणार आहेत. त्यानंतर जुना अर्ज जे भरले आहेत, मागील 7 हप्ते आतापर्यंत ज्यांनी घेतले आहेत त्यांना फक्त 1500 रुपये येणार आहेत आणि 3000 रुपयांचा जो लाभ आहे तर तो मागील 2 महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही तर त्यांना 3000 रुपये देखील मिळणार आहेत. त्यानंतर 1500 रुपये जो लाभ 4500 रुपयेचा जो लाभ आहे तर मागील तो 3 महिन्यापासून लाभ न घेतलेल्या महिलांना मिळणार आहे. तर बघा यामध्ये त्यानंतर 2900 रुपयेचा जो लाभ मिळणार आहे तर तो म्हणजे यामधील काही लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीचे 21 रुपये प्लस गॅसचे 830 रुपये इतके असे टोटल 29 रुपये तुमच्या खात्यावरती लाडक्या बहिणींना हा लाभ आज मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला ओळीने 12 जिल्हे सांगतो. या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आज हे पैसे येणार आहेत. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. आता 12 जिल्ह्यांची मी तुम्हाला नावे सांगतो. यामधील आज 12 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. यामधील पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, चौथा जिल्हा आहे म्हणजे तो म्हणजे सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड, 7वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, 8वा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, 9वा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 10वा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे, 11वा जिल्हा आहे तो म्हणजे बीड आणि 12वा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर. लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला उद्या हे पैसे जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.